मैत्रिणींनो नमस्कार. मी भाग्यश्री पाटील तुमचे सगळ्यांचे स्वागत करते. आपल्या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला मी आज इंच टेपमध्ये नंबर कसे बघायचे किंवा कॅल्क्युलेटरमधले नंबर कसे बघायचे किंवा कसे ओळखायचे हे सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याआधी मैत्रिणींनो, जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील किंवा आपल्या चॅनलवरती रोज व्हिडिओ पण बघत असतील तर सगळ्यांना एक सांगणं आहे की आपला बेसिक कोर्स सुरू होत आहे. तर तुम्ही तुम्हाला ज्यांना कोणाला ब्लाऊज खूप डीपमध्ये शिकून घ्यायचे असतील त्यांनी प्ले स्टोरवरून पाटील भाग्यश्री क्रिएशन हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ओके, ज्यांना कोणाला समजत नसेल तर त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक असेल ॲप्लिकेशनची आणि कोर्सची पण, तर तुम्ही तिथून ॲप्लिकेशन त्या लिंकवरती क्लिक करून डाउनलोड करा किंवा प्ले स्टोरवरती पाटील भाग्यश्री क्रिएशन हे सर्च करा आणि तिथून डाउनलोड करा. तिथं कोर्स चेक करा, तुम्हाला कोर्सेस दिसतील आणि तिथून तुम्ही आपलं सेट बुक करू शकता. खूप डीपमध्ये तुम्हाला शिकवलं जाणार आहे. नेकच्या वेगळ्या वेगळ्या व्हरायटी शिकवल्या जातील, स्लीवच्या वेगळ्या वेगळ्या व्हरायटी शिकवली जाणार आहे. तुम्हाला डीपमध्ये शिकून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की कोर्स परचेस करा. मैत्रिणींनो, त्याचसोबत आज आपला यूट्यूबवरती जो फ्री क्लास सुरू आहे त्याचा आज आपला 4था की 5वा दिवस आहे. इंच टेपमध्ये तुम्हाला समजत नाही की अर्धा इंच कुठे आहे, पाव इंच कुठे आहे, पाऊण इंच कुठे आहे किंवा 2 इंच, 2.25 इंच, 3.25, 3.5, 4.25 कसं ओळखायचं हे तुम्हाला सांगते. त्याचसोबत कॅल्क्युलेटरमध्ये पण कसं ओळखायचं ते मी तुम्हाला सांगते. बघा, इंच टेप मी यावरती ड्रॉ करून घेतलेला आहे म्हणजे तुम्हाला समजेल. बघा, 1 इंच मी हा इथं मार्क करून घेतलेला आहे. इथे पुढे स्टीलचं कवर आहे, तुम्हाला दिसणार नाही. 1 इंचच्या पुढे दाखवते. बघा, हा 1 इंच झाला. 1 इंचच्या पुढे 2 इंचापर्यंत दाखवते. बघा, एक छोटी लाईन आहे, एक मोठी लाईन आहे, एक छोटी लाईन आहे, एक मोठी लाईन आहे, एक छोटी लाईन, मोठी लाईन, छोटी लाईन, मोठी लाईन असं आहे. मग जेव्हा टेपमध्ये 2 लाईन असतील तर 2 लाईन म्हणजे पाव इंच होतं. टेपमधल्या 4 लाईनमध्ये अर्धा इंच होतं. टेपमधल्या 6 लाईन म्हणजे पाऊण इंच होतं आणि टेपमधल्या 8 लाईन म्हणजे कम्प्लिटली 1 इंच होतं. मग 1 इंचापर्यंत तुम्हाला समजलं. समजा 1 इंचाच्या पुढे कसं बघायचं. आता तुमचं मेजरमेंट आलं 1 इंच किंवा 2 लाईन. 1 इंच 2 लाईन मेजरमेंट आलं तर 2 लाईन म्हणजे किती आहे, पाव इंच आहे. मग 1 इंच 2 लाईन म्हणजे 1.25 इंच. 1 लाईन 4 लाईन 1 इंच 4 लाईन म्हणजे 1.5 इंच. 1 इंच 6 लाईन म्हणजे 1.25 इंच. 1 इंच 8 लाईन म्हणजे 2 इंच. त्याच पुढे 2 इंच आणि त्यावरती 2 लाईन म्हणजे 2.25 इंच. 2 इंच 4 लाईन म्हणजे 2.5 इंच. 2 इंच 6 लाईन म्हणजे 3.25 इंच. 2 इंच 8 लाईन म्हणजे बघा 3 इंच. तर तुम्हाला इंच टेपमध्ये आणि कॅल्क्युलेटरमध्ये कसे बघायचे. समजा आपण 35/6 केलं तर बघा किती मिळालं, 8.83 मिळालं. 5.83 मिळालं. मग 5.83. ओके, 8 म्हणजे मग तुम्ही चेक करायचं किती लाईन असं. आता बघा, इथं 5 इंच आहे. 5 इंचापर्यंत तुम्हाला समजलं. मग पुढे आता 83 आलं, मग कसं घ्यायचं. बघा, 75 म्हणजे किती होईल, 5.25 होईल. 75 म्हणजे किती लाईन झाल्या, 6 लाईन झाल्या. मग इथं 83 आहे. मग 83 75च्या 7 इंचाला 1 लाईन कमी म्हणजे 83 झाला. पूर्ण 100 जर झाला तर 7 इंच आला असता. पूर्ण 100 आला असता, पण 100 आहे का नाही. 75 पण नाही म्हणजे 5.25 पण नाही, 7 पण नाही. 83 आला म्हणजे 7 इंचाला 1 लाईन कमी आणि 5.25 इंच त्यावरती 1 लाईन इतकं जास्त. अशा पद्धतीने कॅल्क्युलेटर बघायचं. त्यासोबत 25/4 किती आलं, 6.25 आलं. 6.25 म्हणजे किती, मग 6 इंच त्यावरती 2 लाईन इतकं. बघा, 2 लाईन म्हणजे 25. 6.25 आलं म्हणजे 6 इंच त्यावरती 2 लाईन इतकं बघायचं. 1 लाईन, 2 लाईन, 2 लाईन म्हणजे किती झालं, पाव इंच. 4 लाईन म्हणजे किती झालं, अर्धा इंच. 6 लाईन म्हणजे किती झालं, पाऊण इंच. 8 लाईन म्हणजे किती झालं, पूर्ण 1 इंच, 2 इंच किंवा 3 इंच. अशा पद्धतीने तुम्हाला इंच टेप आणि कॅल्क्युलेटर बघायचा. समजा आपण घेतलं 40/6 किती होईल, 6.66. मग आता 6.66 म्हणजे बघा, 6 इंच 4 लाईन म्हणजे 6.5 इंच.
आणि 6.6 लाईन म्हणजे 6.25 इंच. मग 6.25 पण नाही आहे आणि 6.5 पण नाही आहे, 6.66 आहे. म्हणजे 75 आणि 50च्या मध्ये मग किती झालं? 6.5 इंच, त्यावरती एक लाईन इतकं. अशा पद्धतीने चेक करायचं आहे. 38 बघा 6.33 मिळालं. 6.25 म्हणजे 6.25 आणि 6.50 म्हणजे 6.5. पण आपल्याला 33 बघायचं आहे. मग तो कुठे येईल? 6.25 आणि 6.5च्या मध्ये ही जी छोटी लाईन दिसते ती 6.33 म्हणजे किती आलं? तुम्हाला समजलं? हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. बघा 2 लाईन म्हणजे पाव इंच, 4 लाईन म्हणजे अर्धा इंच, 6 लाईन म्हणजे पाऊण इंच आणि 8 लाईन म्हणजे पूर्ण 2 इंच. अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता. कॅल्क्युलेटर आणि तुम्हाला इंच टेप ह्यामधील फरक कसा ओळखायचा? कॅल्क्युलेटर कसं वापरायचं? डिवाइड, हे बघा हे जे आहे डिवाइड म्हणजे तुम्हाला काही पण कोणत्या पण याचे 4 भाग करायचे. समजा आता 10 आहे, 10 इंचाचा मला 4 भाग करायचे आहेत. मग मी डिवाइड करेल आणि 4 दाबेल. ओके, 10 डिवाइड 4 किती मिळतील? 2.5 इंच मिळालं. समजा तुम्हाला प्लस करायचं आहे, 10 प्लस 2, प्लससाठी हे बटन दाबायचं. तुम्हाला गुणाकार करायचं आहे, 10 गुणिले 2. बघा समजलं? टक्केवारी काढायची आहे, 10%2. हे बघ झालं. अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात. कॅल्क्युलेटर आणि इंच टेप हे कसं बघायचं तुम्हाला समजलं? याचं स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकतात. मापे कसे बघायचे किंवा टाकायचे बघा. 5.38 म्हणजे 5.25 इंच, 5.55 म्हणजे 5.5 घ्या, 5.80 म्हणजे 5.6 घ्या. कारण बघा 0.25 म्हणजे पाव इंच, 0.50 म्हणजे अर्धा इंच, 0.75 म्हणजे पावणे इंच, 1 इंच. मग 1.25 असेल तेव्हा 1.25 इंच होतो. 1.50 असेल तर 1.5 इंच होतो. 1.75 असेल तर 2.25 इंच होतो. मग 6.75 आलं तर किती होईल? 6.25 होईल. 6.50 आलं तर 6.5 झालं. 6.25 आलं तर 6.25 इंच झालं. तर कॅल्क्युलेटर ज्यांना कोणाला समजत नसेल किंवा इंच टेप कसा बघायचा हे समजत नसेल तर तुम्ही बघा आणि सेम सांगितलेल्या पद्धतीने फॉलो करा. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा क्लासचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. खूप महत्त्वाची माहिती होती. ओके, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला आपले याच्या पुढचे सगळेच व्हिडिओ बघायला आवडतील का ते पण मला नक्की सांगा. मैत्रिणींनो, चला आजचा क्लास थांबवते. उद्याच्या क्लासमध्ये भेटूयात. त्यासोबत आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि ज्यांना कोणाला परवापासून आपला ब्लाऊजचा कोर्स जॉईन करायचा असेल ते करू शकतात. तर त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे. तुम्हाला डिटेल्स सगळी मिळून जाईल. कोर्सबद्दलची संपूर्ण डिटेल्स तुम्हाला देणार आहे. ओके, जे पण तुमचे काही डाऊट असतील ते पण तुम्हाला क्लिअर करण्यात येते. मैत्रिणींनो, चला थांबवते आजचा क्लास आणि उद्याच्या क्लासमध्ये आपण लवकर भेटूयात. व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला थँक्यू सो मच. अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये लवकर भेटूया.